नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केलाय। या आरोपीला सरकारनं कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं असं राज ठाकरेंनी पोस्ट केली आहे। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरामध्ये 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून त्या नराधमानं पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला। या घटनेनं शब्दशः मनाचा थरकाप उडालाय आणि भयानक चीडही आलेली आहे। या आरोपीला सरकारनं कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं। या घटनेनंतर नसरापूर परिसरामध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला गेल्याच्या बातम्या समोर आल्या। तत्परता स्त्रियांचं मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही? अशी घटना घडली की जनतेच्या मनातला रोष उमटतो। सरकार मग कुठलंही असो त्यांचा कोडगेपणा दिसून येतो। 2-4 दिवसात हे सगळं विसरलं जातं, पण यावर काहीतरी मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल। यावर आपण कधी बोलणार आहोत का? या सगळ्याकडे बघताना मला जे प्रकर्षानं जाणवतं ते म्हणजे महाराष्ट्राचं लक्ष विचलित झालेलं आहे आणि कुणाचाच कुणाला धाक उरलेला नाही। हाताबाहेर गेलेली लालसा, सत्ता गाजवण्याची हाव, OTTवरचा कंटेंट, पैशाच्या आणि जमिनीच्या मागे फरफटत जाणं आणि मोबाईलमध्ये सतत गुंतून राहणं यानं सगळी घडी विस्कटलेली आहे। अशा घटना परत कधीच घडू नयेत आणि महाराष्ट्राचं विचलित झालेलं लक्ष आणि भरकटलेलं लक्ष्य पुन्हा ताळावर आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारनं तातडीनं करावं। सन्माननीय राज ठाकरे यांच्या भावनांशी मी पूर्णपणे सहमत आहे। ज्या पद्धतीनं नसरापूरमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार झाला, तिची हत्या करण्यात आली, अतिशय दुर्दैवी घटना आहे। परंतु आपल्या देशामध्ये कायद्यात काही गोष्टी कराव्या लागतात। प्रत्येक नागरिकांच्या भावना अतिशय संतप्त आहेत। या प्रकरणात दोषीला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही जी सन्माननीय राज ठाकरेंची मागणी आहे त्या मतांशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत।